नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। कधी कधी काय होतं, स्वयंपाक करायचा कंटाळा येतो आणि अशा वेळेत काहीतरी हलकं फुलकं खायची इच्छा होते, जे झटपट काय करता येईल असा विचार डोक्यामध्ये येतो। तर त्यावेळेस तुम्ही मूग डाळीचं वरण नक्कीच करू शकता, जी खायला पौष्टिक आहे। मूग डाळीमध्ये खूप प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात। तुम्ही लहान मुलांना देऊ शकता मुगाचं वरण करून, किंवा आजारी व्यक्ती जर का तुमच्या घरामध्ये कोणी असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही हे मूग डाळीचं वरण नक्कीच करून देऊ शकता। तर त्यासाठी मी इथे मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे। आता शिजायला घालताना याच्यामध्ये मी पाणी, थोडीशी हळद आणि एक टोमॅटो कट करून घातलेला आहे। शिजवतानाचे जे 1-2 क्लिप होत्या ज्या मी शूट करून ठेवल्या होत्या ते डिलीट झाल्या माझ्याकडून, त्याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट आता शिजवलेली डाळ दाखवते आहे। तर आता त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे थोडंसं सैलसर करून घ्यायचं। डाळ थोडीशी घट्ट झाली तर ती आपण सैल करून घेऊयात। इथे टोपामध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं। चांगलं तडतडलं की मग त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा, कढीपत्त्याची पानं घालायची। आता लसूण चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या। लसूण चांगला लाल झालेला आहे। आता याच्यामध्ये कट केलेली कोथिंबीर घालायची। तुम्ही जर का कोथिंबीर वरून घालत असाल तर तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा कोथिंबीर घालून बघा, खूप छान फ्लेवर तेलामध्ये उतरतो कोथिंबीरीचा सुद्धा आणि डाळसुद्धा खूप चविष्ट होते। त्याच्यामध्ये थोडीशी पाव चमचा हळद घालायची, सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि शिजवलेली डाळ घालून घ्यायची, तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि याच्यामध्ये पाणी घालायचं। पाणी आता तुम्हाला डाळ कितपत पातळ आणि कितपत घट्ट हवी त्यानुसार तुम्ही पाणी याच्यामध्ये घालू शकता। पाणी घालून झालं की मग व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं, चवीपुरतं मीठ घालायचं, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला छान अशी उकळी काढून घ्यायची। तुम्ही बघू शकता आता उकळीसुद्धा फुटलेली आहे, डाळ तयार झालेली आहे आता आपली। झटपट होते, खायलासुद्धा खूप टेस्टी लागते। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि अजून जर का आपल्या नगरी ठसका या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि गरम गरम भातासोबत तर खूप छान लागते हे वरण। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।